नमस्कार. माझे नाव समीक्षा नारायण पानसरे आहे. मी आत्ता 6वी ब ह्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव NVP मंडर्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी आत्ता भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. हे पुस्तक मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयामधून घेतलेले आहे. या पुस्तकाच्या लेखिका पुष्पा गोटखिरकर आहे. 13 फेब्रुवारी 1879 मध्ये सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. सरोजिनी नायडू शिक्षणासाठी लंडनमध्ये राहत असताना तिचा संबंध साहित्य सृष्टीतील गाजलेले गॉस साहेब यांच्याशी आला. ते टीकाकार, निबंधकार आणि कवी होते. तसेच केंब्रिज विद्यापीठात नावाजलेले प्राध्यापकही होते. गॉस साहेब अतिशय तल्लख बुद्धीचे, अभ्यासू वृत्तीचे, कष्टाळू वृत्तीचे होते. त्यांचे अखंड वाचन, लेखन, मनन चालू असे. जो विद्यार्थी येईल त्याला मार्गदर्शन करेल. त्यांचा संकोचे निरसन करणे, त्याला योग्य दिशा दाखवणे हा त्यांचा स्वाभाविक विषय होता. एक दिवशी सरोजिनी आपल्या काही काव्यरचना घेऊन गॉस साहेबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, आपण माझी ही काव्यरचना जर डोळ्याखालून घातली आणि त्या काही उणिवा असतील तर त्या मला जर सांगितल्या तर मी आपली अत्यंत आभारी राहीन. त्यावर गॉस साहेब म्हणाले, हो, मी नक्की आपली काव्यरचना वाचून मला स्पष्टपणे जे काही वाटेल ते सांगेन. मला थोडा अवधी द्या. मी काही जे मत मांडले त्याचा मात्र राग मानू नका. असे म्हणून गॉस साहेबांनी तिची काव्यरचना स्वतःकडे ठेवून घेतली. 3-4 दिवसांनंतर गॉस साहेब आले. सरोजिनी त्यांना प्रत्युत्तर ऐकण्यासाठी उत्सुक होती. ती गॉस साहेबांना म्हणाली, सरोजिनी, तुमच्या कविता बारकाईने वाचल्या. फारच सुंदर काव्यरचना आहेत. शब्दांची गुंफवणूक उत्तम केली आहे. काव्याला लागणारी सर्व वृत्ते, अलंकारही तुम्ही अचूक साधले आहे. इंग्रजी भाषेवर तुमचे प्रभुत्वही चांगले आहे. पण तुमच्या कवितेत इंग्रजी कवितेचे नुसते अनुकरण आहे. तुमचा भारत देश किती मोठा आहे. तुमच्या स्वतःच्या देशात कितीतरी विषय आहेत, पण त्या विषयांना तुम्ही कुठेच स्पर्श केला नाही. तुमच्या काव्यात त्याचा कोठेही उल्लेख नाही. हे मात्र मला खटकले. एका भारतीय स्त्रीने भारतीय विषय घेऊन काव्य केले तर अधिक चांगले होईल. तुमचा देश निसर्गप्रसन्न आहे, समृद्ध आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या देशातील निसर्ग स्थळे, नद्या, लोक, देवदेवता यावर काव्य करू शकता. दुसरे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःला ओळखायला शिका आणि मग बघा तुमचे काव्य अधिक बहारदार होईल. अशा प्रकारे गॉस साहेबांनी सरोजिनीच्या काव्याला योग्य दिशा दाखवून मार्गदर्शन केले. सरोजिनीने त्या अंतर्मुख होऊन विचार केला. गॉस साहेबांचे म्हणणे तिला पटले. गॉस साहेबांच्या मार्गदर्शनाचा सरोजिनीला चांगला परिणाम झाला. त्या याबाबत म्हणाल्या, गॉस साहेबांनी मला काव्याचा सोनेरी उंबरठा दाखवला, मला अचूक दिशा दाखवली आणि
त्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या एका काव्यसंग्रहाला गोल्डन थ्रेशोल्ड असे नाव दिले. तो काव्यसंग्रह तिचे कृतज्ञतापूर्वक बाबासाहेब अर्पण केला. इथून पुढे सरोजिनीचा साहित्य प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. धन्यवाद.